इंस्टावर एक चुत्या म्हणतंय खरं प्रेम सिद्ध करायचं असेल तर मरावं लागतंय, पण मला म्हणायचंय जर प्रेमासाठी तुम्ही जीव देत असतान तर त्यानं तुमचं खरं प्रेम सिद्ध नाही होत, सिद्ध होतंय तुमचा गांडूपणा। मग काय म्हणतात तर इंस्टाग्रामची एक बेकार बाजू पाहिल्यानंतर स्वागत आहे भावांनो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये। आजचा टॉपिक जरा महत्वाचा आहे। मी काय असे टॉपिक घेत नाही, पण मराठी रोस्टिंग कॉमेंट्रीचा आपल्याला जर बेस्ट क्रिएटर बनायचा असेल तर आपल्याला सगळीकडेच हात घालावा लागणार आहे आणि यासाठी तुमचा पण सपोर्ट पाहिजे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। टॉपिक जरी सिरियस असला धिंगाणा करायची स्टाईल तीच आहे। त्या 100 मुलींच्यासाठी तू एका जीवलग मित्राला कधी सोडू नको। तर तुम्हाला अभिषेक साठी माहितच असेल काही महिन्यापूर्वी भाऊची डेथ झाली, न्यूज मध्ये आलत की हार्ट अटॅक मुळे झाली, पण त्याच्या मित्राचा व्हिडिओ पाहिल्यानंतर कळलं की भाऊने सुसाईड केलंय, ते पण प्रेमासाठी। प्रेमासाठी मरणारे खूप जण होते, पण प्रेमाच्या इज्जतीसाठी मरणारा माझा भाऊ होता। भाऊने प्रेमाच्या इज्जतीसाठी जीव दिला आणि आता त्याच्याच प्रेमाला इंस्टाग्रामवर रोज 100 लोकांच्या शिव्या खाव्या लागतात। आता या दलिंदर माणसाचं म्हणणं पहिले ऍक्टिंग करू लागली, आता डान्स करायली। या बडव्याला दुःख सुख राग कोणतीच भावना कळत नाही। हे 10वीत पास झाला तरी खुश होतंय आणि याच्या ढुंगणाला साप चावला तरी हे खुशच होतंय। अरे बिंडोक माणसा, तेव्हा ती दुःखात होती म्हणून ती रडली, आता तिला दुःख नाहीये म्हणून डान्स करायली। यात काय वाईट आहे? पब्लिक कमेंट्स मध्ये काहीतरी बोला म्हणे, म्हणजे याला वाटायले की ताईला लोकांनी शिव्या दिल्या पाहिजेत, कारण या बडव्याला सहनच होईना की ताई खुश कस काय राहिली। ताईनं तर दुःखात राहायला पाहिजे, दुःखात राहिली तेव्हा तर आभी भाऊच्या आत्म्याला शांती भेटन आणि या भाड्याच्या जीवाला। आभी भाऊ तू मेल्यानंतर तुझी प्रेमिका बघ काय करायली। नाही काय करायली, रील बनवायली ना। हा छपरी पण रीलच बनवायली ना, काय गुन्हा करायला ना जे तू डायरेक्ट आभी भाऊला जाऊन सांगायला। याच्या आयुष्यामध्ये आता एवढंच काम राहिलंय की आभी भाऊची बायको काय करायली त्याच्यावर नजर ठेवा आणि आभी भाऊला जाऊन सांगा। आता आभी भाऊसाठी एवढ्या रील बनवायलास तर माय बापासाठी बी एक रील बनव, त्याच्यावर लिही की आई बाबा तुम्ही जन्म दिल्यानंतर तुमचं पोरग बघा काय करायलंय येडच। भाऊ बघ नॉर्मल गोष्ट आहे, जर आपला माणूस एखादा दुःखात असेल तर ते दुःखातून लवकर बाहेर आल्यास तुला चांगलं वाटन का दुःखातच राहिल्यास तुला चांगलं वाटन? साहजिक गोष्ट आहे भाई, ते दुःखातून लवकर बाहेर आल्यास तुला चांगलं वाटन, मग इथं काऊन भडवेगिरी करायला लवडे। या जगात हजारो प्राणी पण माझ्या आवडतं प्राणी म्हणजे माझं बेस्ट। अगं तुला लाज कशी वाटली नाही? त्या पोराला 1 वर्ष नाही झालं जाऊन आणि तू खुशाल फिरत आहे। तुला लाज कशी नाही वाटली? त्या पोराला 1 वर्ष पण नाही झालं जाऊन आणि तू फिरत आहेस। नाही फिरायला पाहिजे, मी तर म्हणतो तू जगायला पण नाही पाहिजे, नको फिरू, घरात बस, 1 वर्षानंतर फिर। अबे साले, म्हणजे आता इंस्टाग्रामवर 2 लेकराचा बाप जॅकेट घालून माग गाणं लावून आपल्याला शिकवणार की घरात कुणी वारल्यानंतर वर्षभर कसं वागायचं। या लोकाला फसवत आहेस का त्या देवाला फसवत आहेस? कर्माचं फळ इथेच भेटणार आहे। अरे मग काका तुम्ही काऊन टेन्शन घ्यायले? कर्माचे फळ तिला भोगायचे, तुम्हाला नाही। आणि तुम्ही कोण आहे बाई तिला सांगणारे की कसं वागायचं? तुमच्या या फालतू ज्ञानामुळे तिला किती घाणघाण कमेंट्स आल्यात कळायले का तुम्हाला? असं दुसऱ्या विषयी हेट पसरवताना तुम्हाला नाही लाज वाटली का? दुःख काय असतं जाऊन विचारते आईला जिनं मुलगा गमवला। दुःख काय असतं जाऊन विचारत्या बहिणीला जिनं सक्का भाऊ गमवला। काय विचारायचं भाऊ आई बहिणीला? दुःख त्या पण नाहीये भाऊ आता दुःखात। त्याची ताई पण आता रील बनवती आणि छपरीच रील बनवायली। भाऊची आयडी यूज करून ताईनं तिचे 100K पण पूर्ण केली। त्याची ही छोटी बहीण महिमासाठी जसं तुम्ही आबीला प्रेम दिला सपोर्ट केला तसा महिमाला पण सपोर्ट करा। दुःख काय असतं जाऊन विचारत्या बहिणीला जिनं सक्का भाऊ गमवला। भाऊ गेला तरी त्याच्या आयडीवर बेटिंग ऍपचं प्रमोशन चालूच होतं आणि ते हँडल कोण करू लागलं? भाऊची ताई। नाही थांबत भाऊ कोणी कोणासाठी आणि थांबायला पण नाही पाहिजे। उगाच बहिणीचं आणि आईचं दुःख दाखवून बायकोला टार्गेट नको करू। त्रास सगळ्यांनाच होतंय आणि सगळे त्या त्रासातून बाहेर निघतेत, पण तूच बाहेर निघायनस त्रासातून। काय झालं नेमकं? काऊन निघानस तू? खुनशी भोकाच्या। ताईची इथं फक्त एकच चूक आहे, ती म्हणजे छपरी रील बनवणं। ताई छपरी रील बनवायली त्यामुळे ते थोडं विचित्र वाटतंय, म्हणून ताई जर इंस्टावर तुला प्रेम पाहिजे असेल तर चांगला कॉन्टेंट बनव मायासारखा। ठीक आहे। आता या ताईला हेट भेटतीच आणि हिच्या पूर्ण कमेंट्स मध्ये हेच असतंय की आमच्या आभी भाऊला मारून टाकलं, नवऱ्याला खाल्लं, नवऱ्याला मारलं ना आता नाचायली। म्हणजे बाई ज्यानं सुसाईड केलं ते बरोबर, त्यानं सुसाईड करून लय चांगलं काम केलं आणि जे जिवंत आहे जगायलंय त्याला वाईट बोलायचं। कशी गंदे रे तुम्ही, छी। इथे सगळ्यात मोठा गुन्हेगार अभिषेक आहे। नाही आता तुम्हीच विचार करा, घरामध्ये आई एक लहान बहीण असताना कोणी प्रेमासाठी सुसाईड करत असन तर त्याचा माइंडसेट किती चुत्या असन। मला फक्त एवढंच म्हणायचंय की ताईने नाही मारला आभी भाऊला, तुमचा भाऊच होता मेंगा। तुम्ही म्हणसान मेलेल्या माणसाला असं काऊन बोलायला? मला पण नाही बोलू वाटत बाई, पण यांना भेटणारी सिंपती प्रेम बघून कितीच लहान लहान लेकरं सुसाईडची हिंमत करायलेत। अशा छोट्या छोट्या कारणावरून प्रेमासाठी सुसाईड करणारे मेंगेच आहेत बाई। मग ते रील स्टार का असं आहे ना, मेंगेच आहे। आणि यांचे फॉलोअर पण एकदम छपरी बाई। एखादा सैनिक देशासाठी शहीद झाला
तेव्हा यांना एवढं दुःख नाही होणार. पण एक छपरी पोरग त्याच्या प्रेमाच्या इज्जतीसाठी सुसाईड करते, ते यांच्यासाठी डायरेक्ट आयडल. त्याचे 10 फॅन पेज खोलायलेत आणि त्याच्याच बायकोला ट्रोल करायलेत. काही जण तर त्याला गुरु मानायले. या वडव्याला गुरु शब्दाचा अर्थ पण माहित नाही. गुरु ते असते जे आपल्याला काहीतरी शिकवतंय. याच्याकडून काय शिकलं तू? छपरी रील बनवायचं का प्रेमासाठी जीव द्यायचं? बस झालं. शेवटी एवढंच म्हणाल की सुसाईड करणाऱ्याला प्रेम देण्यापेक्षा समाजाला हे दाखवा की सुसाईड करणं फालतू आहे आणि सुसाईड करणारा पण फालतू आहे. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून टाका, जास्तीत जास्त शेअर करा आणि त्या ताईला हिट देणं बंद करा. भेटू लवकर.